मोबाईलवर बघण्यात आणि लाईव्ह बघण्यात विषय तुम्ही आसमान पाय 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 होता पाय रेट झाला का त्यांच्या पहिला 2 कोपरा आहे तो कवर लावतील त्याला टाळी घेईल असं आहे कवर लावलं कशाला काय गरज आहे ते धड तर आहेच ना पण ते बोनस आणू शकतो तो टायमाला काय मग या टायमाला मग काय गरज नसते त्याला काय करायचं
एवढी मारली बाहेर होता. शेवटची रेड आहे धक्कड आहे गोल्डन एक संघर्षपूर्ण मॅच या ठिकाणी समाप्तीच्या दिशेने पाहायला मिळते आणि यामध्ये वसवाई वाशी पेण हा संघ विजयी ठरलाय आणि टीबीएम अशा बलाढ्य संघाला या स्पर्धेतून बाद व्हावं लागलंय. या ठिकाणी खरोखर सांगतो की या खेळावर ज्यांचं नितांत प्रेम आहे अशा सर्व कबड्डी रसिकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल. आणि आता होणारा सामना तो म्हणजे सुवर्ण गणेश दिव्यागर वर्सेस श्री काळभैरव भैरवनाथ यशवंत खाळ या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी महत्वपूर्ण सामना मैदान क्रमांक 1 वर होणार आहे. त्यामुळे सर्व श्रीवर्धनवासींच्या नजरा नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी टीबीएम कारावी आपण आपला सन्मान चिन्ह या ठिकाणी घेऊन जायचं आहे. मी विनंती करतोय दत्तात्रय जाधव यांना यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टीबीएम कारावी या संघाला सन्मानित केलं जाणार आहे. या स्पर्धेच्या कॅमेरा व्यासपीठाकडे या ठिकाणी सन्मान केला जातोय. टीबीएम कारावी अतिशय सुंदर सर्वांग सुंदर खेळ केला. 5-5 रेड मध्ये नक्कीच आपल्याला पराभव जरी आला असला तरी पुढील कारवाई तुमच्या वाटचालीसाठी नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील. आमच्या विनंतीस मान देऊन आलेल्या प्रत्येक संघाचा या ठिकाणी नक्कीच सन्मान केला जातोय. अशी ही स्पर्धा या ठिकाणी श्रीवर्धन शहरामध्ये आयोजित केलेली आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की नक्कीच नजरा या सामन्याकडे लागलेले आहेत. चला मित्रांनो, यानंतर आपण पुढील पुकाराकडे वळतोय. यानंतर मैदान क्रमांक 1 करिता हा पहिला पुकार असेल गावदबे रायडर्स वडवळी विरुद्ध जय हनुमान धेरण आपल्याकरिता पहिला पुकार. तर मैदान क्रमांक 2 करिता हा पहिला पुकार असेल मातृछाया कुर्डूस विरुद्ध वळसोई वाशी पेण. आपण देखील मैदान क्रमांक 2 करिता सज्ज राहायचं. आपल्याकरिता हा पहिला पुकार. आदरणीय जुनेजी दुसरे आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय जुनेजी दुसरे आपल्याला विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. खऱ्या अर्थाने मित्रांनो एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा या ठिकाणी सांगतेकडे वाटचाल करत असताना आपण अनेक मातब्बर संघांचा खेळ या ठिकाणी अनुभवतोय. खऱ्या अर्थाने यावर्षी प्रथमच जो संघ आता मात्र सामन्याला होते सुरुवात. बोलीची पहिली सळई घेऊन निघालाय हर्ष सुरणकर आपल्याला बघायला मिळतोय. ज्याने कुमार गटाचं 2024-25 रायगड जिल्ह्याचा गणेश दिव्यागर संघाचा हा एक मजबूत देहबांधाला आपल्याला चढाई पाहत योगेश आपल्याला बघायला मिळतोय. एक जबरदस्त मोहरा या विभागामधील खऱ्या अर्थाने नामवंत आणि कीर्तिवंत आणि दर्जेदार असलेला खेळाडू योगेश मात्र पहिल्या चढाईमध्ये एक जबरदस्त अपील करतोय. कॉन्फिडन्स म्हणावा तेवढा कमीच मित्रांनो. यशस्वी चढाई टिट फॉर द टॅट. जशाच तसं प्रत्युत्तर काय असतं हे आता मात्र निश्चितच योगेशने दाखवलंय. प्रत्युत्तर दाखल रोशन मडवी एक जबरदस्त खेळाडू. रायगड जिल्ह्याचं भविष्य या खेळाडूच्या पायांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. बघा मित्रांनो एक जबरदस्त महाप्रचंड ताकद महाप्रचंड वेग या खेळाडूकडे आहे.
आदरणीय काशीनाथजी गुरव आपल्याला विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सोहमची चढाई यावेळेस ज्या खेळाडूने मागच्या सामन्यामध्ये निश्चितच स्वतःला झोकून दिलं आणि सामनामध्ये भिरकावला होता असा सोहम यावेळेस मात्र जेरबंद होतोय. सुंदर पकड, प्रत्युत्तर दाखल मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय रोशन मडवी. अत्यंत शांत स्थित हे सामने आपण पाहतोय, परंतु यावेळेस त्या ठिकाणी राज मोरेला देखील साथ. राजेश भस्मा एक महाप्रचंड वेगवान खेळाडू राजेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र कुणाल कांबळे जबरदस्त होल्ड आपल्याला बघायला मिळतोय. कुणालच्या माध्यमातून प्रत्युत्तर दाखल रोशन मडवी. आता मात्र थर्ड रेड प्रशांत सातवसे चढाई करिता त्या ठिकाणी बजरंग रोहा संघ पूर्णतः सज्ज. यशस्वी पकड. कोणत्याही सिच्युएशन मध्ये मित्रांनो हा सामना जय बजरंग रोहा संघ सोडणार नाही. प्रयत्न केले जातील, प्रयत्न नव्हे तर प्रयत्नांच्या पराकाष्ठा केले जातील, परंतु हा सामना निश्चित शेवटच्या चढाईपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाईल बजरंग रोहा संघाच्या माध्यमातून. यशस्वी चढाई राकेश गायकवाडच्या माध्यमातून. प्रत्युत्तर दाखल 13 नंबरचा खेळाडू यावेळेस मात्र जबरदस्त पकड. कमबॅकच्या दिशेने वाटचाल करतोय बजरंग रोहा संघ. सहजासहजी माघार घेणार नाही मित्रांनो, मी म्हटलं होतं. 11 आणि 23 अजून देखील 12 गुणांचा फरक असेल. राकेश गायकवाड चढाईवरती बघूया कितपत प्रयत्न करतोय. कमबॅक करावा लागेल मित्रा. जवळपास 100 किलोमीटर लांबून रिक्त असे जाणं म्हणजे निश्चितच मित्रांनो काळजावर दगड ठेवून जावं लागेल, परंतु यावेळी जेरबंद. कुणाल कांबळे जबरदस्त जंप लगावली गेली आणि मात्र त्या ठिकाणी थाय होल्ड बघायला मिळतोय. आता मात्र चढाई करता कुणाल कांबळे. एक एकावडा खेळाडू. 15 आणि 24 अशी गुणतालिका. जर जेरबंद झाला तर 18 आणि 24 अशी गुणतालिका होईल. 6 गुणांचा नाममात्र फरक राहील. यावेळेस मात्र ते होऊ शकतो. प्लीज आपण सहकार्य करा. धन्यवाद.
परेड झाली तर काय करेल? आता मात्र नाम मात्र 6 गुणांचा फरक राहिला आहे. खऱ्या अर्थाने मित्रांनो मराठ्यांच्या रक्तामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत हार नाही आणि कबड्डी सारख्या खेळामध्ये निश्चितच मित्रांनो 5 आणि 6 गुणांचा फरक काही फार नाही. कमबॅक करावा लागेल आणि तो केला जाईल आपल्यामधून, यामध्ये मात्र शंका नाही. राज मोरे यावेळेस सक्सेसफुल होतोय, जबरदस्त एका गुणाची कमाई करतोय राज मोरे. आता मात्र फरक 5 गुणांचा राहिलाय. शेवटची 2 मिनिटं असेल, हा 5 गुणांचा फरक भेटला जाईल का? पांडवादेवी रायवाडी संघ हा भेदून देईल का? हे पाहणं मात्र खऱ्या अर्थाने मित्रांनो रोमांचक ठरणार आहे. दुसरा पुकार मैदान क्रमांक 1 करिता गावदेवी रायडर्स वडवली विरुद्ध जय हनुमान धेरण आपण तयारीत राहायचं आहे. तर मैदान क्रमांक 2 तिसरा व अंतिम पुकार मातृछाया कुर्डूस विरुद्ध वर्सोई वाशी पेंट. पुन्हा एकदा राज मोरे. आता मात्र थर्ड रेड करिता हा एक नवोदित मोहऱ्याला यावेळेस संधी दिली जाते. काय प्लॅनिंग असेल संकेत बनकरचं, हा देखील मित्रांनो मास्टर माइंड खेळाडू आहे. शेवटचा 1 मिनिट सामना संपायला जर पकड झाली तर नाम मात्र 3 गुणांचा फरक राहील. यावेळेस मात्र जबरदस्त पकड सळाई करता पुन्हा एकदा राज मोरे. यावेळेस जेरबंद केला जाईल का? नक्कीच जेरबंद होतोय. सुंदर पकड. ही चढाई सक्सेसफुल होणं गरजेचं होतं मित्रा.